1 डिसेंबरपासून काही जीवनावश्यक सुविधांच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले, ज्याचा थेट फटका सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार आहे। 1 डिसेंबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे। त्याच्या किमती 16.5 रुपयांनी वाढल्या आहेत। त्यामुळे रेस्टॉरंट, कॅफे आणि लघु उद्योगांवर यांचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतोय। त्यामुळे ग्राहकांसाठी या सेवांच्या किमती सुद्धा वाढू शकतात। मात्र घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीये। 1 डिसेंबरपासून जेट इंधनाचेही दर वाढलेत। प्रति किलोलीटर 4000 रुपयांनी जेट इंधनाच्या किमती वाढवल्यात। त्यामुळे विमान प्रवासाचे दर वाढू शकतात। एसबीआयच्या क्रेडिट कार्ड संदर्भातही महत्त्वाची अपडेट आहे। नवीन नियमांनुसार आता डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म किंवा मर्चंट पेमेंटवर कोणतेही रिवॉर्ड पॉइंट्स दिले जाणार नाहीयेत। आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करण्याचा कालावधीही वाढवलाय। आता 14 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपलं नाव, पत्ता आणि जन्मतारीख अपडेट करता येणार आहे। पण त्यानंतर याच प्रोसेससाठी पैसे आकारले जाणार आहेत। ओटीपीच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले, त्यामुळे ओटीपी डिलिव्हर होण्यास उशीर होणार नाहीये। तसंच ज्यांनी 2023-24 या वित्तीय वर्षासाठी आयटीआर फाईल केला नसेल त्यांनाही 31 डिसेंबर पर्यंत तो फाईल करता येणार आहे। यासाठी दंडाची रक्कम मात्र भरावी लागेल।